सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा रेसिपी। आज आपण बनवतोय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा झटपट नाश्ता, तेही अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। खूप कमी वेळ लागतो आणि घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा नाश्ता बनवतोय। आज बनवतोय आपण ज्वारीच्या पिठाचे घावणे। ज्वारीचे पीठ आणि रवा असं मिक्स करून आपण हे घावणे बनवतोय। एवढे भारी टेस्टी होतात ना, खूप हेल्दी पौष्टिकसुद्धा रेसिपी आहे। झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो। जास्त काही याला साहित्य लागत नाही, तुम्ही ते पाहू शकता। दोन्ही साईडने मी छान ह्याला खरपूस भाजून घेतले। दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय, खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे बरं का। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेऊया। तर मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये दही टाकून घेतले। दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकूया। तर अगोदर दही रवा चांगलं मिक्स केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला 5 मिनटं रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। रवा चांगला भिजला की व्यवस्थित तो मुरला जाईल। तर आणखीन थोडं मी पाणी टाकून हे सगळं चांगलं मिक्स केले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। जास्त वेळ ठेवायचा नाही, आपल्याला कोथिंबीर आणि मिरची कट करूस्तोपर्यंतच रवा बाजूला ठेवायचा आहे। तर पाहू शकता थोड्या वेळाने रवा चांगला मुरलेला आहे। अगोदर थोडंसं मिश्रण ओलसर होतं, आत्ता थोडं ड्राय वाटते हो ना। आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। तर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे। तर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी ज्वारीचे पीठ घेतले आणि जाड रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊ शकतात। 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत पिठाच्या। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याचं काही प्रमाण नाही, रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊ। आणि लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा नाश्त्याचा पदार्थ आहे। याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, आणखीन शिमला मिरची, गाजर, बीट किसून टाकू शकतात। आणखीनच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता तयार होईल। बरेच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असं त्यांना नाश्ता बनवून द्या आणि याच्यासोबत ना नारळाची हिरवी चटणी करून द्या। एवढा भारी हा नाश्ता लागतो ना, खूप छान टेस्टी बनतो। तरी ते पाणी टाकून व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भिजवून घेतले, तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात। आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा मी खाण्याचा सोडा टाकला आहे। तुम्ही सोडा खाण्याचा टाकू शकतात किंवा मग 1 चमचा इनो टाकू शकतात। आता हे सगळं चांगलं मिक्स केले, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल, अशा पद्धतीने हे मिश्रण मी भिजवून घेतले। आता पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकतात। आता पॅन गरम झाला त्यावरती आपण तेल लावून घेतले। तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने आता खूप याला छान जाळी पडते आणि लगेचच अलगद हाताने थोडंसं पसरवून घ्यायचे। खूप जाड बनवायला नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असा हा मी नाश्ता बनवून घेते। घावणे पातळ असतात पण मी ते थोडीशी याची थिकनेस जाडसर ठेवली आहे, खूप जाड नाही आहे पण थोडीशी मीडियम असं मी हा नाश्ता बनवून घेतला आहे। तर हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतले आणि पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे। साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पलटण्याच्या अगोदर वरूनसुद्धा थोडं तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण हे घावण पलटी करून घेऊया। तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन पातळ बनवायचे असेल तर मिश्रण आणखीन पातळ करून घ्या आणि पातळ असे तुम्ही यापासून घावणे बनवू शकतात। तर इथे किती छान कलर आला आहे पहा, एक साईड चांगली भाजून झाली आहे। आता आपण दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया। अलटी-पलटी करून हे घावण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले। हे पहा किती छान याला खरपूस असा रंग आला आहे। तर तुम्हाला मीडियम बनवायचे असतील तर असे बनवू शकतात आणि कुरकुरीत म्हणजेच पातळ घावण पाहिजे असेल तर तसंसुद्धा बनवू शकतात। तर जाळीवरती काढून घेऊया। आणखीन एक मी हे घावण तुम्हाला बनवून दाखवते। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। थोडंसं याला गोल असा आकार देऊन घ्यायचा
आणि थोड्या वेळानंतर तेल लावून हे घावन पलटी करून घेऊया। तर राहिलेले सुद्धा सर्व घावन मी असेच बनवून घेणार आहे। याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली, त्यामुळे खूप छान याला चव आली आहे आणि भन्नाट असे आपले घावन बनवून तयार होतात। आणि तुम्ही पाहिलंच आहे, साहित्य तर किती कमी लागतं आणि घरात असणाऱ्या साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो। रोज रोज चपाती भाजी किंवा पोहे उपीट इडली खाऊन कंटाळा आला असेल, त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असे घावणे बनवून पहा। सर्वांना खूप आवडतील आणि बनवायला सुद्धा खूप म्हणजे खूप सोपे आहेत। पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमतील। तर इथे मी 2 घावन बनवून तुम्हाला दाखवलेत आहेत की नाही बनवायला सोपे। आणि हे ज्वारीच्या पिठाचे घावणे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा शेजवान सॉस टमॅटो सॉससोबत सुद्धा छान लागतात। तर राहिलेले सुद्धा सेम अशाच पद्धतीने मी हे घावण बनवून घेते। तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये। बाय। आज बनवले होते एकदम टेस्टी यम्मी असे कबाब, पण घरातल्यांना अजिबात समजलं नाही की हे कबाब मी चिकन कबाब बनवलेत की सोया कबाब। एवढे भन्नाट चवीचे झाले होते। जे नॉनव्हेज खातात त्यांना तर अजिबातच वाटलं नाही की हे व्हेज मी कबाब बनवले, तेही सोयाबीनपासून। तर चला बनवायला सुरुवात करूया आपण एक मस्त अशी हाय प्रोटीनची रेसिपी, ते म्हणजे सोया कबाब। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज बनवतोय आपण हाय प्रोटीननी भरपूर असलेली सोया कबाब रेसिपी। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच आवडीने खातील। आपण एखाद्या लग्नामध्ये गेलो किंवा फंक्शनला गेलो, बड्डेला गेलो, त्यावेळेस जेव्हा आपल्यासमोर कबाब येतो, सेम तशाच भन्नाट चवीचे हे कबाब बनतात। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचे। मी एक पॅकेट घेतलेलं न्यूट्रेलाचं सोयाबीन पॅकेट 10 वालं असतं ते। गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचे। तर जेवढं शक्य आहे तेवढं हे सोयाबीन दाबून असं याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर सगळं याच्यामधलं मी पाणी काढून घेतले। आता इथे मी एक पॅकेट वापरलेलं आहे। तुम्हाला किती कबाब बनवायचे त्यानुसार तुम्ही सोयाबीन कमी जास्त करू शकतात। तर सगळं सोयाबीनमधलं मी ते पाणी काढून घेतले। आता हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। 2-3 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची 3 टाकलेत आणि कांदा टाकायचा आपल्या मिडियम आकाराचा बारीक करून। तर मी सगळी तयारी करण्याच्या नादामध्ये कांदा बारीकच म्हणजे कापून घेतला। तर असाच आबडधोबड मोठे तुकडे करून कांदा टाकला तरी चालेल, म्हणजे सोयाबीनसोबत बारीक होईल। मी बोलत बोलत बारीक कट करून घेतला, तर तसाच मी टाकला आणि कांदा खूप जास्त झाला होता म्हणून त्यामधला थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला। आता मिक्सरचं बटन बंद चालू करून आपल्याला हे सोयाबीन सगळं बारीक करून घ्यायचे। सोयाबीन, कांदा वगैरे सगळं चांगलं बारीक झाले आहे पहा। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन बारीक करून घ्यायचे, मोठे तुकडे राहायला नको। आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन टाकून घेऊया। तर 3 चमचे बेसन टाकून घेतले, अर्धा चमचा सब्जी मसाला, पाव चमचा धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडा चाट मसाला आणि थोडीशी हळद। जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरी चालेल। बारीक चिरलेले कोथिंबीर भरपूर टाकायची, त्यामुळे कबाबमध्ये खूप छान एक स्वाद येतो। तर इथे भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर हा कांदा मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये, अगोदरच कट करून ठेवला होता तोच आहे, कारण कांदा जास्त झाला होता। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर किसून टाकायचे। पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाटा टाकला तरी चालेल आणि बटाटा जर वापरत असाल तर थोडासा कमी टाकायचा, म्हणजे आपल्याला सोयाचा छान त्याच्यामध्ये फ्लेवर लागेल। बटाटा खूप टाकायचा नाही। आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। तर हलक्या हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, पनीरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही। तर हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतंय। आणखीन याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकून घेते। बेसन कमी जास्त होऊ शकतं, कारण किती मॉइश्चर आहे या मिश्रणामध्ये त्यावरती आपल्याला बेसन कमी जास्त लागू शकतं। तर आणखीन 2 चमचे बेसन टाकून घेतले। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतले आणि परफेक्ट असं आपलं आता मिश्रण बनून तयार झाले। तर हे पहा, व्यवस्थित मिश्रणाचा गोळा तयार होतोय। असंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे। तर मी अगोदर हात धुवून घेते
आणि नंतर मग हाताला तेल लावून आपण याचे कबाब बनवून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेतले. आता मिडियम आकाराचं मिश्रण घ्यायचं, म्हणजे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं टिक्की वगैरे बनवतो तसंच एकदम चपट्या आकारामध्ये याची टिक्की बनवून घ्यायची, कबाब बनवून घ्यायचे. तुम्ही यापासून बॉल बनवू शकतात, छोटे रोल बनवू शकतात सिलेंडर शेपमध्ये. तुम्हाला जसं हवं तसा आकार देऊन तुम्ही याचे कबाब बनवून घेऊ शकतात. किंवा तुम्ही टूथपिकमध्ये याला कबाबचा आपण जसा शेप देतो तसंसुद्धा बनवू शकतात. लांबट गोल असतात ना, तशा आकारामध्ये. आता इथे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं हातावरती आणि असं एकदम चपट्या आकारामध्ये आपल्याला या कबाबच्या टिक्की बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हे शॅलो फ्राय करणार त्यावेळेस दोन्ही साईडनी छान ते एकदम मस्त भाजले जाणार आतपर्यंत आणि खायला एकदम चविष्ट लागणार. त्यामुळे जास्त जाड बनवायच्या नाही, अशा पातळच बनवायच्या. तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण असेच कबाब बनवून घेऊया. मी आता इथे 3 बनवून घेतलेत. आपण लगेच फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकून घेतले. तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे कबाब टाकून घेऊया. तर थोडंसं मी आणखीन दाबून घेते, म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होतील. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एक साईड चांगली भाजू द्यायची. लगेच पलटण्याची घाई करायची नाही. लगेच जर आपण पलटी करायला गेलो तर ते मग चिकटले जातात पॅनला. व्यवस्थित त्याची कोटिंग झाली की मग ते लगेच निघतात, अजिबात पॅनला चिटकत नाहीत. तर थोड्या वेळ मी असंच हे भाजून घेतलं आणि आता थोड्या वेळाने पलटी करून घेते. तर पाहू शकतात अजिबात पॅनला हे चिकटलेलं नाही आहे, परफेक्ट असं निघलेलं आहे. तर उलटण्याच्या मदतीने आपण हे कबाब काढून घेऊया आणि आता दुसरी साईड आपण छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. तर हे पहा किती छान हे कबाब पलटी झालेत आणि अजिबात तुटले नाही आहेत किंवा विस्कटलेले नाही आहे. त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही आहे. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण थोड्या वेळ अशीच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय केले की खायला खूप छान लागतात. तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि किती कमी साहित्यात बनवले, तुम्ही तर पाहिलंच आहे. अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये एवढे भारी हे कबाब तयार होतात. आणि माझी मुलं तर बोलत होती की मम्मी आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट रेसिपी झाली आहे. म्हणून म्हटलं थँक्यू सो मच. जेव्हा आपण काहीतरी असं बनवतो आणि घरातल्यांना सर्वांना आवडतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख जे खाऊन त्यांना मिळालेलं असतं त्यातच आपल्याला खूप भारी वाटतं. सगळ्यात बेस्ट फिलिंग येते की आपण काहीतरी बनवतो आहे आणि त्यांना आवडते. हेच किती भारी आहे आपल्यासाठी आणि ते ऐकूनच आपलं तर पोट भरून जातं, हो ना. तर असो, तरी ते राहिलेसुद्धा मी सगळे कबाब असेच फ्राय करून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे इडलीची रेसिपी. एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. किती स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार इडली बनली आहे पहा. एकदम हलकी फुलकी. याचं किती प्रमाण घ्यायचं ते सुद्धा सांगते. तर मी सगळं शूट केलं होतं पण चुकीने माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झाला. तर मी काय प्रमाण घेतले ते सांगते. 4 पेले तांदूळ घेतले जे आपल्या रोजच्या वापरातील असेल ते, किंवा राशनचे घेतले तरी चालेल. त्याच पेल्याने 1 पेला आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आणि हे सगळं दुपारी भिजत टाकायचे. म्हणजे 5 ते 6 तास चांगलं संध्याकाळपर्यंत ते भिजलं जातं आणि मग संध्याकाळी आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आणि रात्रभर झाकण ठेवून त्याच्यावरती जाड भांडं ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं. तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचंच मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते, कारण आदल्या दिवशी जे डाळ तांदूळ भिजवलेलं वाटलेलं ते व्हिडिओ डिलीट झाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी किती मस्त हे पीठ फुललेलं आहे पहा, चांगलं फर्मेंट झालं आहे. आणि आता गरमीच्या दिवसात पीठ चांगलं फुगलं जातं, थंडीच्या दिवसात म्हणावं तेवढं पीठ चांगलं फुगत नाही. त्यासाठी आपल्याला खूप म्हणजे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात, जसे गरम जागेत ठेवायचं, त्यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होतं. पण उन्हाळ्यात आता किचनवर जरी हे ठेवलं झाकून आणि त्याच्यावर एखादं जड वस्तू ठेवलं तरीसुद्धा चांगले फर्मेंट होतं. तर आता मस्त हे जाळीदार असं आपलं पीठ फुगलेलं आहे आणि फुगून डबल झाले. हे पहा किती छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपल्याला जेवढ्या पिठाची इडली बनवायची तेवढं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर काही समजलं नसेल किती काय भिजवायचं डाळ तांदूळ तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. तर आता आपण एका बाउलमध्ये इडलीसाठी पीठ काढून घेऊया. या पिठापासून तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकतात.
तर अर्धं पीठ मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. जेवढीची आपल्याला इडली बनवायची तेवढं पीठ आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्या अगोदर सगळं पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं पीठ एकसारखं मिक्स करून घेता येईल. तुम्हाला दिसत असेल किती भारी हे पीठ आपलं फुलून डबल झाले. तर असं पीठ फर्मेट झालं की याची इडली खूप छान बनते, डोसे खूप चांगले बनतात. तर मस्त आपलं हे सगळं चांगलं एकत्र करून झाले. आणि संध्याकाळी मी याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलं नव्हतं, फक्त या डाळ आणि तांदूळ वाटून हे असं झाकून ठेवलेलं. आता आपण वाटीत पीठ काढून घेऊया. याच्यामध्ये सोडा इनो काही टाकण्याची गरज नाही. सोडा आपण न टाकताच इडली बनवतोय. फक्त चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे. सोडा न टाकतासुद्धा इडली खूप चांगली फुगली जाते, त्यासाठी पीठ चांगलं फर्मेट होणं जरुरी आहे. तर इथे आता आपण मीठ टाकून हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले. तर पीठ मला थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे आपण 2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. डाळ तांदूळ वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. आणि जेव्हा आपण इडली डोसे बनवणार त्यावेळेस आपण पाणी टाकून हे आपल्याला जसं पीठ हवं तसं बनवू शकतो. आता हे सगळं चांगलं मिक्स करून झाले. तर इडलीसाठी आपलं पीठ एकदम परफेक्ट असं तयार झाले. आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि लगेच पाणी गरम करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणीसुद्धा ठेवायचे. पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल, म्हणजेच उकळलेलं असेल, तर इडली शिजण्याची प्रक्रिया लवकर चालू होते आणि इडली खूप चांगली स्पॉन्जी जाळीदार बनते आणि फुगून चांगली डबल होते. त्यामुळे पाणी चांगलं तापलेलं असायला पाहिजे. तर इकडे मी पाणीसुद्धा गरम करत ठेवले. इडली पात्राला तेल लावून घेतले. आता लगेचच आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया. परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. आणि आता जेवढं मिश्रण याच्यामध्ये बसते तेवढं टाकून घेऊया. तर खूप जास्त इडलीच्या पात्रात हे मिश्रण भरायचं नाही, कारण इडली फुगून परत डबल होते. त्यामुळे थोडंसं कमी एवढं हे आपल्याला मिश्रण भरून घ्यायचे. तर दोन्ही इडली पात्रामध्ये हे मी इडलीचं मिश्रण भरून घेतले. आता आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया. पाण्याला चांगली उकळी आली, तुम्हाला वाफ दिसत असेल. मी गॅस कमी केला आहे. आता इडलीचं आपण हे पात्र स्टीमरमध्ये ठेवून घेऊया. एक भांडं स्टीमरमध्ये ठेवलं की दुसरं जे आपण इडलीचं भांडं ठेवतो ना, थोडंसं तिरकं करून ठेवायचं, म्हणजे पहिल्या भांड्याची इडली पात्राची जी पहिली जाळी आहे त्याची वाफ वरच्या साईडने निघून जाते. त्यामुळे असं थोडंसं तिरकं ठेवायचे, म्हणजे खालच्या पात्रातील ज्या इडल्या आहेत त्या भिजत नाही, व्यवस्थित चांगल्या आहे तशा राहतात. आता आपण झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिट ही इडली चांगली शिजवून घेऊया. अधेमध्ये अजिबात झाकण उघडून पाहायचं नाही, नाहीतर म्हणावी तेवढी इडली चांगली फुगत नाही. त्यामुळे 10 ते 12 मिनिटांनी झाकण आपल्याला खोलून घ्यायचे. तर इडलीसोबत आपण जी नेहमी चटणी बनवतो हिरवी नारळाची, तीच मी बनवून घेतली. तर इथे ओला नारळ, हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता, 2-3 लसूण पाकळ्या पाणी टाकून ही मी नारळाची चटणी बनवून घेतली आणि याला मस्त असा तडका दिला आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ताचा तडका दिला, चवीनुसार मीठ टाकले आणि चिमूटभर साखर. तर याची मी खूप वेळा रेसिपीसुद्धा शेअर केली आहे. तर 10 ते 12 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि इडली पाहू शकतात किती भन्नाट आपली इडली शिजून तयार झाली आहे. तर बरोबर 12 मिनिटांनी मी गॅस बंद केलं आहे आणि इडली मस्त फुगलेली आहे. जवळून दाखवते, हे पहा किती पांढरी शुभ्र बनली आहे. तरी मी जे आपले रोजच्या वापरातील तांदूळ आहे तेच वापरेत, कोलम राईस. तुमच्याकडे राशनचे तांदूळ असतील ते वापरले तरी चालेल. आणि एकदम पांढरी शुभ्र अशी इडली आपली बनवून तयार आहे. दोन्ही इडली पात्र मी बाहेर काढले, थोडा वेळ थंड होऊ देऊया. आणि मस्त अशी इडली शिजली गेली, अजिबात हाताला हे पीठ चिवट लागत नाही. तर थोडंसं थंड झालं की आपण हे काढून घेऊया. तर टोकदार चमच्याने किंवा चाकूने तुम्ही या इडल्या काढून घेऊ शकतात. आणि व्यवस्थित इडल्या निघल्या गेलेत, अजिबात ओलसर झालेल्या नाही आहे किंवा इडली पात्राला चिकटलेल्या नाही आहेत. आणि जाळी तर खूप भन्नाट पडली, हे पहा. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण या इडल्या बनवून घेतलेत. तर बाकीच्यासुद्धा इडल्या सेम अशाच पद्धतीने काढून घेऊया. तर एकदम मस्त अशा आपल्या इडल्या निघत आहेत, हे पहा. तर आपण जे प्रमाण घेतले ते अगदी बरोबर आहे. 4 पेला तांदूळ घेतले, त्यासाठी 1 पेला, त्याच पेल्याने आपल्याला उडीदची डाळ घ्यायची आहे, उडदाची डाळ. तर परफेक्ट हे प्रमाण आहे. जर तुमची इडली बिघडत असेल किंवा
पीठ फर्मेट होत नसेल तर अशा पद्धतीने करून पहा. एकदम 100% इडली चांगली परफेक्टच बनणार आणि मस्त अशा आपल्या इडल्या सर्व निघालेल्या आहेत. तर एका इडली पात्रातल्या मी इडल्या काढून घेतलेत आणि खूप हलक्या फुलक्या झाल्यात, फुगलेल्या आहेत. आपण सोडासुद्धा याच्यामध्ये वापरलेला नाही तरीसुद्धा या इडल्या किती छान झालेत पहा. तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सर्व इडल्या मी अशाच काढून घेते. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. याच्या अगोदर आपण फोडणीची इडली म्हणजेच रव्यापासून बनवलेली त्याचं प्रेमिक्स बनवलं होतं आणि नंतर त्यापासून आपण इडली बनवलेली त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डाळ तांदळाची इडली नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणखीन अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा मिस करणार नाही आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.